आवाज येतो का पुजारी सर? बरोबर चालतं. चेहरा दिसतोय ना आता? हा सर, दिसतो सर. नाही ना वाटत आता? हा नाही सर, नाही. बरोबर चालतं, काय हरकत नाही. बरं झालं. चला आपण आपल्या ह्याला सुरुवात करूया. आजचा घटक पाहणार आहे तो आपण 1 सेकंदातच फक्त पूर्ण होतंय आता. एक मिनिट. हा, आपण सुरू करू. आपला स्क्रीन शेअर करतो मी. दिसते का स्क्रीन सर आता? हा दिसतंय सर. आपली म्हणजे पीडीएफ स्वरूपातलं दिसतंय ना? नाही सर, ते हे आहे वाटतं, काय तर ते दुसरंच काय तर आहे. बरोबर, एक मिनिट. आता दिसते? पीडीएफ दिसते का आपली? नाही सर, पीडीएफ नाही आहे. नाही का? नाही. काय होते एक याला? हा ओके सर. हा दिसते, चालू पण लहान दिसते सर, छोटं दिसतंय. काय होतं म्हणता? छोटं दिसतंय, स्क्रीन छोटं दिसतंय सर. आता आता आडवा नाही, अजून पण तसंच आहे. लहानच आहे का? हो. स्क्रीन असं उभी दिसते सर, आडवी दिसत नाहीये. बरोबर, थांबा एक मिनिट.
आता दिसते का आडवी? हा ओके सर. हा चालते, चालू करू आपण आता. ओके दिसते सर. ना क्लिअर? बंद झालं तर सांगा बरं का सर. हो सर, हो हो आता दिसतंय सर. ओके चालते. आपण पेपर 1 मधल्या बालमानसशास्त्र विभागातल्या पुढच्या घटकाला सुरुवात करूया आणि तो घटक आहे आपला शालेय आंतरक्रिया. शालेय आंतरक्रिया हा सर्वात महत्वाचा घटक असून ही आपल्या अध्यापनावर आणि आपल्या उद्दिष्टावरती परिणाम करणारा मुख्य घटक असं आपण म्हणू शकतो. कारण या प्रक्रियेतून ज्यावेळेस बालक घडत असतं त्यावेळेस त्याचं जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचंय त्या उद्दिष्टासाठी असणारी सगळ्यात मोठी प्रक्रिया आणि महत्वाची प्रक्रिया असं आपण म्हणू शकतो. या शालेय आंतरक्रियेची संकल्पना म्हणजेच शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक पालक किंवा विद्यार्थी शाळेचे वातावरण यांच्यामध्ये जो संवाद, परस्पर संबंध किंवा विचारांची देवाणघेवाण होते, या प्रक्रियेतून ज्ञान, मूल्ये, कौशल्य आणि सामाजिक वर्तन विकसित होत असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळेत शिकताना एकमेकांशी होणारा संवाद, तो संवाद कोणाकोणात होतो? विद्यार्थी विद्यार्थ्यात होतो, शिक्षक विद्यार्थ्यात होतो किंवा शाळा मित्र काय म्हणतात शिक्षक पालकात होतो किंवा विद्यार्थी पालकामध्ये होतो. यामध्ये संवाद, सहकार्य, अनुभवांची देवाणघेवाण म्हणजेच शालेय आंतरक्रिया होय. शालेय आंतरक्रियेचे प्रकार पाहत असताना विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नोत्तरे, मार्गदर्शन, चर्चा यामधून जी शिकण्याची प्रक्रिया घडते त्याला विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी आंतरक्रिया म्हणजे काय? तर इथं कोणत्या बाबी येऊ शकतात? तर गटकार्य, खेळ, चर्चा, प्रकल्प कार्य यामध्ये विद्यार्थी एकमेकांकडून शिकत असतात आणि त्यामध्ये आंतरक्रिया होत राहते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आंतरक्रियेतला शिक्षक पालक आंतरक्रिया. यामध्ये शिक्षक पालक आंतरक्रियेमध्ये काय काय घडतं? तर पालक सभा, प्रगती पत्रकावर चर्चा, विद्यार्थ्याच्या प्रगतीवर आधारित चर्चा, शाळेच्या विकासाबाबत चर्चा किंवा विद्यार्थ्याच्या बाबींवरती होत असलेली चर्चा यामधून विद्यार्थ्याच्या प्रगतीबद्दल माहितीची देवाणघेवाण होत असते. पालक शिक्षकांना सांगतात किंवा शिक्षक पालकांना सांगतात. म्हणजेच त्या दोघांमध्ये झालेली चर्चा त्याला आपण शिक्षक पालक आंतरक्रिया असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी शाळेचे वातावरण आंतरक्रिया म्हणजेच विद्यार्थी आणि शाळेचे वातावरण म्हणजे शाळा आंतरक्रिया काय असू शकतं? तर शाळेचे काही नियम असतात. गणवेश घातला पाहिजे, बूट घातला पाहिजेत, आय कार्ड घेतलं पाहिजे. त्याचबरोबर शाळेत वेळेवर आलं पाहिजे. त्यासह शाळेत आपल्या वर्गामध्ये आपण शिस्तबद्ध पद्धतीने बसलं पाहिजे. या मुख्य नियमांचं पालन करत असताना शाळेमध्ये जे उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रंथालयाचा वापर शिस्तबद्ध केला पाहिजे. प्रयोगशाळेत गेल्यानंतर प्रयोग हाताळताना त्या प्रयोगाचं व्यवस्थित साहित्य वापरलं पाहिजे. खेळाचं जे मैदान आहे त्या मैदानावरती व्यवस्थित खेळ खेळले पाहिजेत. तसेच त्या मैदानाची काळजी आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारे जी विद्यार्थ्याच्या वर्तनावर परिणाम करून आणतात त्याला शाळेची वातावरण असं आपण म्हणतो आणि ते विद्यार्थ्या आणि शाळेमध्ये होणारी आंतरक्रिया आहे. आतापर्यंत 3 घटक आपण जास्त अभ्यासत होतो. ते म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आंतरक्रिया. परंतु हा जो चौथा घटक आहे हा आपल्याला या अभ्यासक्रमातून आपल्याला समजतो की त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या प्रगतीवर झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर तिसरा मुद्दा आहे आपला शालेय आंतरक्रियेचं महत्व काय काय असणार आहे? तर विद्यार्थ्याचा बौद्धिक आणि सामाजिक विकास होतो. त्यामध्ये संवाद कौशल्य विकसित होते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सहकार्य भावना वाढते आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होत असते. आणि 5वा मुद्दा आहे किंवा 5वं महत्व आहे शिक्षण प्रक्रिया आनंदी आणि प्रभावी बनते. अशा प्रकारे 5 मुद्द्यावर आधारित आपण महत्व समजावून देतो. त्यानंतर प्रभावी शालेय आंतरक्रियासाठी शिक्षकाची भूमिका काय सांगता येईल? तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देते. गटकार्य आणि चर्चेचा वापर करणे, मुक्त आणि सकारात्मक वातावरण तयार करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी देणे आणि विद्यार्थ्याचे मत ऐकणे किंवा आदर करणे. या बाबींमध्ये प्रभावी शालेय आंतरक्रियेसाठी शिक्षकाची भूमिका महत्वाची
असते. आता शालेय आंतरक्रियेची व्याख्या पाहत असताना काय काय आपण व्याख्या पाहतो, तर पहिली आहे शाळेच्या वातावरणात विद्यार्थी, शिक्षक, पालक, इतर घटक यांच्यामध्ये जो होणारा संवाद आहे, त्या विचारांची देवाणघेवाण, सहकार्याची प्रक्रिया म्हणजे शालेय आंतरक्रिया होय. थोडक्यात सांगायचं तर ज्यावेळेस आपण शाळेमध्ये एखाद्या गोष्टीवरती चर्चा करतो, त्यामध्ये पालक शिक्षक बोलत असतील, शिक्षक शिक्षक बोलत असतील किंवा शाळेतील इतर घटक आणि शिक्षक बोलत असतील, त्यावेळेस त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या विचारांवर होतो, त्याच्या वागण्यावर होतो, त्याच्या वर्तनावर होतो. आणि दुसरी व्याख्या आहे शिक्षण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी पर्यावरण यांच्यात निर्माण होणारा परस्पर संबंध व संवाद याला शालेय आंतरक्रिया असे म्हणतात. या शालेय आंतरक्रियेच्या अशा व्याख्या आपण या ठिकाणी अभ्यासतो. सगळ्यात सोपी व्याख्या म्हटलं तर शाळेत शिक्षण घेताना एकमेकांशी होणारा संवाद, सहकार्य आणि परस्पर संबंध म्हणजे शालेय आंतरक्रिया होय. अशा पद्धतीने शालेय आंतरक्रियेची व्याख्या या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येते. यानंतर पुढचा घटक आपण बघणार आहे तर शालेय आंतरक्रियेची व्याप्ती. शालेय आंतरक्रियेची व्याप्ती पाहत असताना शाळेतील विविध घटकांमध्ये होणारे परस्पर संबंधाची किंवा संवादाची प्रक्रिया या आंतरक्रियेची व्याप्ती पुढील बाबींमध्ये आपल्याला दिसून येते. तर शिक्षक विद्यार्थी म्हणजेच विद्यार्थी शिक्षक आंतरक्रियेत काय दिसून येतं? शिक्षक विद्यार्थी यांच्या आंतरक्रियेमध्ये आपल्याला यांच्यातील प्रश्नोत्तरे, मार्गदर्शन, सूचना, चर्चा यामधून ज्ञानाची देवाणघेवाण होते. यामुळे विद्यार्थ्याची समज अधिक स्पष्ट होतात. त्याच्या मनामध्ये जी शंका निर्माण झालेल्या असतात, त्या क्लिअर करण्यासाठी ही आंतरक्रिया खूप उपयुक्त ठरते. म्हणून या आंतरक्रियेला जास्त महत्त्व आहे. आणि त्यानंतर आहे विद्यार्थी आंतरक्रिया. या ठिकाणी गटकार्य, खेळ, चर्चा, प्रकल्प पद्धत, विद्यार्थ्यांमध्ये होणारा आपसामधील संवाद, या संवादातून एकमेकांशी होणारे विचारांची देवाणघेवाण तसेच त्यांचे सहकार्य या बाबींचा यामध्ये समावेश होतो आणि त्यातूनच सहकार्य, नेतृत्व, सामाजिक कौशल्य विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने विद्यार्थीमध्ये झालेल्या संवादातून आपण त्यांचा या आंतरक्रियेद्वारे होणारी चर्चा या ठिकाणी आपल्या शैक्षणिक विकासासाठी उपयुक्त ठरते. यानंतर पुढचा मुद्दा पाहूया आपण की शिक्षक पालक यामध्ये पालक सभा, प्रगतीपत्रक चर्चा, भेटीगाठी याद्वारे शिक्षक आणि पालक विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत संवाद साधतात. आता पाहतोय आपण की समाजामध्ये काय झाले की शिक्षकांबद्दल बोलण्याचा दृष्टिकोन बदललाय आणि त्याचा परिणाम म्हणून समाजामध्ये त्या ठिकाणी शिक्षकांबद्दल असणारा आदर, प्रेम, भावना या बदलत चालल्यात. तर हे टिकवण्यासाठी आपण देखील पालकांबरोबर संवाद करताना विद्यार्थ्यांसमोर काही गोष्टी टाळून त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी शालेय वातावरण आंतरक्रिया यामध्ये शाळेचे नियम, शिस्त, ग्रंथालयाचे नियम वगैरे पाहिले आपण. प्रयोगशाळा, खेळाचे मैदान, विविध शैक्षणिक उपक्रम यांच्या विद्यार्थ्यांच्या वर्तनात किंवा विकासावर होणारे परिणाम या ठिकाणी दिसून येतात. अशी व्याप्ती आहे. तर शाळा आणि समाज आंतरक्रिया ही एक शब्द आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी वाढलेला आहे. तो म्हणजे शाळा आणि समाज यांच्या संबंधातून त्या ठिकाणी सामाजिक मूल्ये, संस्कार आणि जबाबदारीची जाणीव आपल्याला झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. अशा प्रकारे आंतरक्रियेची व्याप्ती आपण पाहतो. आता शालेय आंतरक्रियेची उद्दिष्टे पाहत असताना आपण खालील बाबीवर आधारित त्या ठिकाणी चर्चा करूया की कोणकोणती उद्दिष्टे आहेत. तर ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणे, त्यासोबतच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादातून विषयाचे ज्ञान अधिक स्पष्ट व सखोल होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकास घडवून आणणे. तिसरा मुद्दा आहे संवाद कौशल्य विकसित करणे. त्यामध्ये विचार करण्याची, विचार मांडण्याची, प्रश्न विचारण्याची आणि इतरांचे मत ऐकण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे म्हणजेच संवाद कौशल्य विकसित होतं. त्यासोबतच सहकार्य आणि संघभावना वाढवणे म्हणजेच गटकार्य, सामूहिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढते. आत्मविश्वास वाढवणे म्हणजे चर्चेत सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास वाढत असतो. 6वा मुद्दा आहे समस्या
सोडवण्याची क्षमता विकसित करणे, म्हणजे चर्चा करत असताना, विचारमंथन करताना अनुभवातून विद्यार्थ्यांना समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता प्राप्त होते. त्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या बाबींचा ज्यावेळी सराव होतो, त्यावेळेस ते नक्कीच आपले प्रश्न इतरांना विचारायला प्रेरित होतात आणि त्यामधून त्या मुलांमध्ये ती आंतरक्रिया होऊन त्यांचे ज्ञान विकसनामध्ये आपल्याला झाल्याचे आपल्याला आढळून येते. यानंतर आहे सकारात्मक शालेय वातावरण निर्माण करणे, म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील चांगले संबंध निर्माण होऊन आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण तयार झालेले आपण त्या ठिकाणी पाहतो. अशा पद्धतीने या उद्दिष्टांचा अभ्यास केल्यानंतर आपण याची वैशिष्ट्ये पाहूया. तर वैशिष्ट्ये पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे 2 किंवा अधिक व्यक्तींमधील प्रक्रिया. शालेय आंतरक्रिया ही शिक्षक, विद्यार्थी, पालक किंवा शाळेतील इतर घटक यांमधील परस्पर संवादातून घडत असते. म्हणजेच 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये ती आंतरक्रिया घडलेली आपण पाहतो. तर परस्पर संवादावर आधारित असते. म्हणजेच ही आंतरक्रिया ज्यावेळेस एकमेकांमध्ये चर्चा होते, त्या चर्चेतून घडत असल्याचे आपल्याला दिसून येते. जर 2 किंवा जास्त व्यक्ती नसतील, एकच व्यक्ती असेल, तर आंतरक्रिया घडत म्हणजे कमी घडते आणि कमी प्रमाणामध्ये होत असते. तर यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सतत चालणारी प्रक्रिया आहे. शालेय आंतरक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, कारण शाळेतील अध्यापन, खेळ, उपक्रम, सभा इत्यादी प्रक्रिया ह्या सतत वर्षभर चालू असतात किंवा आपल्या जोपर्यंत आपलं ते ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या चालू असतात, अशा पद्धतीने सांगता येईल. त्यानंतर शिक्षण प्रक्रियेला प्रभावी बनवते, म्हणजेच आंतरक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि त्यामुळे शिक्षण प्रभावी बनते, म्हणजे बनवले जाते. सामाजिक कौशल्यांचा विकास करते, हे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस जे अध्यापन करत असतो आणि जी यामधून शालेय आंतरक्रिया घडत राहिली, तर विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, नेतृत्व, शिस्त, जबाबदारीची भावना निर्माण होत असते आणि त्यातून त्या ठिकाणी सामाजिक कौशल्य विकसित होत राहते. 6वा मुद्दा आहे सकारात्मक वातावरण निर्माण करते, म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यात विश्वास आणि आत्मीयता वाढते. विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया म्हणजेच शालेय आंतरक्रिया विद्यार्थ्यांच्या सहभागावर किंवा सक्रियतेवर आधारित असते. विद्यार्थी केंद्रित आहे, कारण विद्यार्थ्यांचा किती सहभाग यामध्ये असेल, विद्यार्थी किती वेळ राहतील यावरून ही प्रक्रिया ठरते. यानंतर काही सिद्धांत आपण पाहूया. यामध्ये सहभागाचा सिद्धांत पहिला आहे, म्हणजेच अध्यापन प्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणे म्हणजे आवश्यक आहे. विद्यार्थी जितके जास्त सहभागी होतील तितकी आंतरक्रिया प्रभावी होते. वर्गामध्ये आपल्याला एखादा मुद्दा शिकवायचा आहे आणि त्या वर्गातल्या 50 मुलांपैकी 2 सुद्धा मुलं आपण जर त्या चर्चेत, त्या प्रक्रियेमध्ये, त्या उपक्रमामध्ये सहभागी होत नसतील, तर तो उपक्रम घेऊनच उपयोग काही नाहीये. परंतु जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी कसे होतील या दृष्टिकोनातून आपण उपक्रम निवडणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरचा दुसरा सिद्धांत आहे संवादाचा सिद्धांत, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मुक्त, स्पष्ट संवाद होणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रश्नोत्तर चर्चा होणं, त्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण होणे, आत्मविश्वासाने बोलणे, जवळीकतेने बोलणे किंवा एकमेकांवरती विश्वास आहे, एकमेकांमध्ये सुसंवाद आहे, अशा पद्धतीतून संवाद साधणं खूप गरजेचं असतं आणि यामुळे काय होतं, तर शिक्षण अधिक समजण्यास सोपे जाते. सहकार्याचा सिद्धांत म्हणजेच गटकार्य, प्रकल्पकार्य, खेळ इत्यादी उपक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि संघभावना निर्माण होत राहते. चौथा सिद्धांत आहे समान संधीचा सिद्धांत, म्हणजेच शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आपले विचार मांडण्याची किंवा शिकण्याची समान संधी दिली पाहिजे. जर त्या विद्यार्थ्याला शिकण्याची आणि विचार मांडण्याची संधी दिली गेली नाही, तर त्या विद्यार्थ्याचे विचार त्या ठिकाणी थांबतात आणि तो आपल्या या शिक्षण प्रक्रियेतून बाहेर जातो आणि आपण जे उद्दिष्ट ठेवलंय ते उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यानंतर आहे 5वा मुद्दा सिद्धांत प्रेरणाचा सिद्धांत, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जर शिक्षकाच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्याचा सहभाग आणि आत्मविश्वास वाढतो, अशा प्रेरणा आपण विद्यार्थ्याला दिल्या, तर त्यामध्ये नक्कीच आपल्याला प्रेरित झालेले विद्यार्थी पाहायला मिळतात. आणि 6वा सिद्धांत आहे सकारात्मक वातावरणाचा सिद्धांत. या ठिकाणी शाळेमध्ये आनंदी, सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण
वातावरण निर्माण झाले तर आंतरक्रिया अधिक प्रभावी होते. आणि 7वा सिद्धांत आहे अभिप्रायाचा सिद्धांत. म्हणजेच विद्यार्थ्यांनी केलेल्या कामावरती शिक्षकांनी योग्य अभिप्राय दिल्यास विद्यार्थ्यांना आपली चूक तर समजते, परंतु सुधारणा घडण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरते. अशा पद्धतीने 7वा सिद्धांत आपण या ठिकाणी अभ्यासतो. यानंतर काही तज्ञांची मते पाहूया. जॉन डुईच्या मते शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि विद्यार्थी शिक्षक यांच्यातील अनुभवांची देवाणघेवाण हीच अनुभवाची शिक्षणाची मूलभूत आंतरक्रिया आहे. म्हणजे जर शिक्षण प्रक्रिया सामाजिक आहे, त्यामध्ये शिक्षक आपले अनुभव सांगत असतात, विद्यार्थी आपले अनुभव सांगत असतात आणि ह्या दोघातील अनुभवांची ज्यावेळी देवाणघेवाण होते त्यावेळेस ही प्रक्रिया ही यशस्वी होण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरते. जर आपण विचारांची देवाणघेवाण केली नाही तर प्रक्रियेमध्ये आपल्याला नक्कीच यश म्हणजे काय म्हणतात त्याला प्रगतीकडे गेल्याचा अनुभव येत नाही. त्यानंतर लेव वायगुच्चीच्या मते विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास सामाजिक संवाद आणि सहकार्यात्मक आंतरक्रियेमुळे घडत असतो. म्हणजेच जीन पियाजेच्या मते काय विद्यार्थी इतरांशी संवाद साधताना नवीन अनुभव घेतो आणि त्यातून त्याचे ज्ञान निर्माण व विकसित होत असते. अशा प्रकारे जीन पियाजे यांनी मत मांडले. त्यानंतर B.F. स्किनरच्या मते शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया व योग्य अभिप्रायामुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्तन आणि शिकण्याची प्रक्रिया बळकट होत असते. तर जेरोम बुनरच्या मते प्रभावी अध्यापनासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सक्रिय संवाद आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आंतरक्रियातील तज्ञांची त्यांचे मत या ठिकाणी अभ्यासलंय. यानंतर शालेय आंतरक्रिया या घटकामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत तर शिक्षण प्रक्रियेचा मुख्य घटक आहे शालेय आंतरक्रिया ही अध्यापन अभ्यास प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण संवादामुळे शिक्षण अधिक परिणामकारक होते. याचं उदाहरण सांगायचं तर जर एखाद्या शिक्षण प्रक्रियेमध्ये एखाद्या शाळेमध्ये शिक्षक शिकवत असताना त्यांच्याकडून काही झाले तर पालकांनी येऊन शिक्षकांना जर कोणत्या भाषेत अर्वाच्य भाषेमध्ये जर संवाद साधला तर त्याचा परिणाम शालेय आंतरक्रियेवर होतो. म्हणजेच थोडक्यात त्या अध्यापनावर होतो, विद्यार्थ्याबरोबर संवाद साधण्यात होतो किंवा शिक्षकाच्या वर्तनात होतो. यासाठी जरी काही बाबी असतील तरी पालकांनी देखील येऊन आपण देखील पालकांबरोबर संवाद साधताना आपल्या सोबत विद्यार्थीचं जर गरज असेल तर विद्यार्थी ठेवावेत, अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिवाय चर्चा करणं खूप गरजेचं आहे. यानंतरचा मुद्दा आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली. यामध्ये या आंतरक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढतो आणि शिक्षण विद्यार्थी केंद्रित बनते. आपण जे शिक्षक केंद्रित म्हणतो तर ते विद्यार्थी केंद्रित बनवण्यासाठी आपल्याला सोयीस्कर राहतं. यानंतरचा मुद्दा आहे संवाद आणि विचारांची देवाणघेवाण. शिक्षक आणि विद्यार्थी आपण पाहिलं प्रश्नोत्तर असन, चर्चा असन किंवा मत मांडण्याची प्रक्रिया असन, विचारांची देवाणघेवाण असन हे या ठिकाणी होत असल्याचे आपल्याला आढळून येते. यानंतर चौथा मुद्दा आहे सहकार्याची भावना वाढते. गटकार्य, प्रकल्प कार्य, खेळ यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि संघभावना निर्माण होते. अशा पद्धतीने 4 मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर 5वा मुद्दा आपण समजून घेऊया सामाजिक आणि भावनिक विकास. हे करत असताना आपल्याला वर पाहिलं आपण तर ते सगळं शैक्षणिक विकास होत असताना विद्यार्थ्यांमध्ये जे त्याचा शैक्षणिक विकासाबरोबरच त्याची शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकास करणं गरजेचं आहे. ती जबाबदारी या ठिकाणी या आंतरक्रियेतून घडत राहते. त्यामध्ये मैत्री, शिस्त, आदर आणि जबाबदारीची भावना निर्माण होण्यासाठी ही आंतरक्रिया खूप गरजेची आहे. त्यानंतर समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे. या क्षमता सोडवण्याची क्षमता वाढते. समस्या कोणत्या कोणत्या येतात त्याच्यावरती तो चर्चा करतो. त्याला रस्त्याने चालताना समजा पाऊस आलाय तर पावसामध्ये आपण कशी जावं ही चर्चा कशी ज्यावेळेस प्रत्येकाचं मत वेगवेगळं येतं आणि ह्यातील योग्य मुद्दा कोणता आहे हे त्या ठिकाणी मांडला जाईल. आणि ज्यावेळी त्या विद्यार्थ्याला ती समस्या उद्भवेल त्यातून मार्ग काढण्यासाठी तो नक्कीच त्या चर्चेत सहभागी होईल आणि त्यामधून विचारमंथन करून एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार समोर येईल
आणि विद्यार्थ्याच्या समस्येचं निराकरण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येईल. यानंतर आहे सकारात्मक शालेय वातावरण निर्माण होते, म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यात चांगले संबंध निर्माण होऊन आनंदी वातावरण तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. जर आंतरक्रिया घडली नाही तर मग मात्र आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह झाल्याचे दिसून येत नाही. तर यावं यासाठी सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. 8वा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. आपले मत मांडण्याची किंवा बोलण्याची संधी आपण ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला देतो त्यावेळेस तो नक्कीच आत्मविश्वासाने बोलतो, त्याच्यामध्ये जास्त विश्वास येतो आणि पुढं काय करू मी, मला सांगा, अशा प्रकारची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत राहते. अशा प्रकारे बौद्धिक शालेय आंतरक्रिया अधिक प्रभावी बनवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि विकासाला चालना देण्यासाठी उपयोगी ठरते. या ठिकाणी टीएटीचा अभ्यास आपण करत असल्यामुळं या परीक्षेसाठी जात असताना शालेय आंतरक्रिया घटकातील अभ्यासाचे महत्वाचे मुद्दे कोणते कोणते सांगता येतील, तर थोडक्यात आपण पाहूया. शालेय आंतरक्रियेची संकल्पना आणि व्याख्या यावर आधारित आपल्याला मुद्दे अभ्यासणं गरजेचं आहे. शाळेत शिक्षक, विद्यार्थी, पालक, वातावरण यांच्यात होणारे परस्पर संवादाची संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच शालेय आंतरक्रियेची व्याप्ती, त्यामध्ये विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थी, शिक्षक पालक, शाळा समाज यांच्यातील संबंध देखील अभ्यासासाठी येतो, म्हणजे त्यावर आधारित आपल्याला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतरचा मुद्दा आहे शालेय आंतरक्रियेची उद्दिष्ट काय काय येऊ शकतात, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संवाद कौशल्य, सहकार्य, भावना, आत्मविश्वास यावर आधारित प्रश्न आपल्याला येऊ शकतात. यानंतर आहे शालेय आंतरक्रियेची वैशिष्ट्ये संवादावर आधारित, सतत चालणारी, सहभागात्मक, विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया. 5वा अभ्यासासाठी येणारा मुद्दा म्हणजे शालेय आंतरक्रियेचे सिद्धांत कोणते येतील, तर सहभाग सिद्धांत, संवाद, सहकार्य, समान संधी, प्रेरणा, अभिप्राय यासारखे सिद्धांत त्या ठिकाणी येऊ शकतात. विविध तज्ञांची मते शिक्षणातील सामाजिक संवाद आणि आंतरक्रिया या क्रियेचे महत्व सांगणारे तज्ञांची कल्पना या ठिकाणी यावर आधारित आपल्याला प्रश्न येऊ शकतात. त्यासोबतच शालेय आंतरक्रियेचे महत्व यामध्ये प्रभावी अध्यापन, सकारात्मक शालेय वातावरण आणि सामाजिक कौशल्यांचा विकास. या ठिकाणी थोडक्यात सांगायचं तर टीएटी परीक्षेसाठी साधारण आपल्याला संकल्पना, व्याख्या, व्याप्ती, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, सिद्धांत आणि तज्ञांची मते आणि महत्व हे मुद्दे व्यवस्थितपणे अभ्यासणे खूप गरजेचे आहे आणि यावर आधारित आपल्याला नक्कीच प्रश्न येऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण आजच्या या घटकामध्ये शालेय आंतरक्रिया या मुद्द्याचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या प्रकारे घडते आणि त्या पद्धतीमध्ये आपण आपल्या स्तरावरती जे काही अनुभव आतापर्यंत मिळवलेले आहेत त्या अनुभवांचा उपयोग करून या प्रश्नांची उत्तरं आपण सोडू शकतो. जर आपण आता या ठिकाणी काही थिअरी अभ्यासली तर ह्यावर आधारित असणारे प्रश्न आपण स्टडी मटेरियलमध्ये ठेवलेले आहेत, तर तिथले प्रश्न आपण नक्कीच अभ्यासावेत आणि त्याचा सराव करावा. यानंतर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज शनिवार असून उद्या रविवार म्हणजेच साप्ताहिक चाचणी आपली होत असते. तर डेली टेस्ट तर आहेच, परंतु साप्ताहिक चाचणीसाठी आपण आता प्रश्नांची संख्या वाढवून 150 प्रश्न देत आहोत. तर 150 आतापर्यंत झालेल्या सर्व घटकावर म्हणजे 14 घटक आपले त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तर त्या 14 घटकावर आधारित सरावात्मक प्रश्न आपण देतोय. तर त्या प्रश्न ऑनलाईन न ठेवता 150 प्रश्न हे आपल्याला प्रत्यक्ष ऑफलाईन सोडवायचे. तर त्याची OMR शीट मी ग्रुपवर शेअर करतो. ती OMR शीट प्रिंट काढा आज किंवा सकाळी किंवा उद्या तुमच्या ह्याने, परंतु उद्या संध्याकाळपर्यंत ती सोडून होणं गरजेचं आहे. OMR शीट प्रिंट काढा, त्याच्या एक 10-15 कॉपी, 10-20 कॉपी काढून ठेवा, कारण ते आता कंटिन्यू लागणार आहेत आपल्याला. त्या OMR शीटवरती तुमची नाव माहिती भरा आणि नाव माहिती भरून प्रिंट काढले तर सगळ्यात सोपा पर्याय. आणि त्या ठिकाणी मी 150 प्रश्नांची प्रश्नपत्रिका आपल्या याच्यात अपलोड करतो. त्याची लिंक स्वतंत्र देतो तुम्हाला, कारण स्टडी मटेरियलमध्ये जरी ठेवली तरी त्याची लिंक आपल्याला शेअर करतो. त्या लिंकवर आपल्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल आणि त्या प्रश्नपत्रिकेत पाहून त्याची उत्तरं तुम्ही तुमच्या OMR शीटवर भरा आणि त्याचा फोटो मला टाका, तर तुम्हाला आन्सर की मी पाठवेन. म्हणजे काय होईल की ज्याने OMR शीट म्हणजे
उत्तरपत्रिका सोडवली त्यांनाच उत्तर जाते. नाहीतर असं जर ग्रुपला टाकला आपण तर काय होईल, सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि मग आपला जो उत्तरे आहेत ते टेस्ट मधले बाहेर जातील. तर त्याऐवजी आपण असं करूया, की तुम्ही सोडवून झाल्यानंतर मला पाठवलं, पर्सनली पाठवा. मी तुम्हाला रिप्लायमध्ये त्यावेळेस उत्तर सूची देतो. आपणच तपासा आणि किती मार्क पडते ते कळवा. जेणेकरून काय होईल, की 150 प्रश्नांसाठी सोडवताना आपल्याला वेळ किती जातो, कोणत्या वेळेत आपण सोडवतो, ते वेळेचा टाईम त्याच्यावरती नोट करा. म्हणजे सकाळी 9 वाजून 1 मिनिटाने सुरुवात केली, तर किती वेळेपर्यंत आपला पेपर चालला. अशा प्रकारे तुम्ही लिहून ठेवला असता, तुम्हाला त्याचा फायदा काय होईल, की परीक्षेमध्ये गेल्यानंतर घड्याळ पण बघण्याची वेळ आपल्याकडे येणार नाही. आता पेपर सोडवत असताना काय करायचं ती एक सांगतो. पेपर सोडत असताना आपल्याकडे समोर आल्यानंतर पेपर ज्यावेळेस येईल तुमच्या म्हणजे प्रश्नपत्रिका, त्यावेळेस प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळेल. सकाळी मी तुम्हाला लिंक देतो त्याची. मिळाली की ज्यावेळेस OMR शीटवर सोडवायला लागाल, त्यावेळेस त्या प्रश्नपत्रिकेतले आता सलग सोडवा, परंतु ज्यावेळेस मुख्य प्रश्नपत्रिका आपण देणार आहे सर्व विषयाला धरून, आता फक्त CDPला धरून झालेल्या 14 घटकांवर प्रश्नपत्रिका देतोय. तर ह्या प्रश्नपत्रिकेपासूनच आपण सवय लावून घेऊया, की सुरुवातीला जे एकोत्तरी प्रश्न आहेत, म्हणजे सहज तुम्हाला त्या त्या प्रश्नांचं उत्तर लगेच सापडतंय. तर ते प्रश्न पटपट अगोदर सोडवून घ्यायचे, म्हणजे वेळ वाचतो आपला आणि तो जो राहिलेला वेळ आहे, तो मायक्रोसेकंदचा, तो इतर प्रश्नासाठी द्यायला उपयुक्त पडतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर का विधान आणि कारण ह्या प्रश्नासाठी थोडा विचार करावा लागतो. आपल्याला जोड्या लावा आहेत, तर त्या जोड्या लावासाठी थोडा विचार करावा लागतोय. 2 जोड्या आपल्याला करायच्या आहेत. तर कच्चं काम करताना त्या उत्तरपत्रिकेवर काहीच करू नका. त्या उत्तरपत्रिकेवरती माहिती पूर्ण भरा. जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जाल, त्यावेळेस परीक्षेला आपल्याला काय-काय माहिती भरावी लागेल, अशा स्वरूपातली OMR शीट आपल्याला उपलब्ध करून देतोय. जेणेकरून आता ती थोडीशी ब्लेअर येईन, परंतु नंतर आपण त्याला डार्क व्यवस्थित काढून देतो. आता सध्याला अर्जंट केली, त्यामुळं थोडीशी येईल ह्यातली काही दुरुस्ती ह्यातून आणखीन आपण करू. परंतु एक 10 कॉपी काढून ठेवा आता आणि त्यामधून गोल करण्यासाठी मला वाटतं रेनॉल्डचा पेन आहे, तोच आणा आणि त्याच पेनने फक्त पेपर सोडवा. कारण त्याला देखील खूप महत्त्व आहे. किती राउंड मारताय एका गोलसाठी तुम्ही, हे देखील काउंट करतं आणि ह्याचा म्हणजे असा ही होतो, की तुम्ही जर 2 राउंडमध्ये 1 गोल करत असाल, तर ते 1 राउंडचा मायक्रोसेकंद वाचतो आणि तो तुम्हाला दुसऱ्या प्रश्नासाठी उपयोगी पडतो. हे सगळं आपल्याला काउंट करायचंय. हे एका दिवसात काउंट होणार नाहीये. आता आपण ह्या टप्प्याकडे चाललो आहोत. जसं करतो आपण इकडे सगळे पुस्तकं वाचू, सगळा अभ्यास करू, सगळं पाठांतर करू आणि पेपर कसं सोडवायचं हेच आपल्याला जर नाही समजलं, तर कसं सोडवायचं म्हणजे ते आपल्याला माहिती आहे. आपल्यापैकी बरेच जण चांगला अभ्यास केलेले आहेत. परंतु त्यातली काय-काय मला जे मुद्दे माहिती ते आपणापर्यंत शेअर करू. तुम्हाला जर काही मुद्दे असतील तर तुम्ही देखील ते शेअर करत चला आणि तुम्ही सोडवून झाल्यानंतर उत्तरपत्रिका त्याची OMR फोटो टाका. आपण त्याला काय करूया, की तुम्हाला तपासण्यासाठी उत्तरसूची देतो आणि उत्तरसूची तपासून झाल्यानंतर देखील फोटो टाका. म्हणजेच कळेल, की आणि त्या जतन करून ठेवा. म्हणजे काय होईल, की पहिल्या पेपरमध्ये कोणत्या प्रश्नांमध्ये आपण चूक केली होती, तर दुसऱ्या उत्तरपत्रिकेमध्ये आपण कोणत्या प्रश्नांवरती चुकत आहोत हे तुमचा संग्रही राहील. त्याची वहीमध्ये मार्किंग करून ठेवा. पहिल्या टेस्टमध्ये किती पडले, दुसऱ्या टेस्टमध्ये किती पडलेत आणि त्याचा फायदा आपल्याला पुढे जाऊन ज्यावेळेस मुख्य प्रश्नपत्रिका सोडवणार आहेत, त्यावेळेस आपल्याला सवय लागेल आणि प्रत्येक विषयाला आता आपण एकच विषय असल्यामुळे नाही आहेत, परंतु त्यात विषय करा 5 विषय. CDP, त्या ठिकाणी गणित, पर्यावरण, त्यानंतर म्हणजे थोडक्यात परिसर अभ्यास, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 असे 5 विभाग करा. 5 विभागात पहिल्या विभागात किती येतात, दुसऱ्या विभागात किती येतात, नंतर आपल्याला त्याची फोड करायची. ज्यावेळेस मुख्य प्रश्नपत्रिका येणार आहे, त्यावेळेस सगळ्यात अगोदर कोणता चॅप्टर सोडवायचा, म्हणजे कोणत्या विषयाला आपण सोडवणार आहे, तर हे देखील आपल्याला आत्तापासून ठरवत जायचंय. कारण आता जसं तुम्ही हे भाग अभ्यासात आलात, तसं ती ज्यावेळेस आपले विषय सुरू होतील, त्यावेळेस ह्या विषयाला विसरून चालणार नाही. ते विषय धरून हे विषयाची आणि ते विषय असं दोन्हीची पण प्रश्नपत्रिका मिसळून तुम्हाला येणार आहे. आता आपण सुट्टी देणार आहे, तर फक्त एकाच विषयाचं असल्यामुळं, परंतु नंतर मात्र मिक्स करून देणार आहे. तिथं आपल्याला लक्षात येईल, की कोणता भाग अगोदर सोडवणं गरजेचं आहे. उदाहरण सांगतो आता, ज्यावेळेस आपलं समजा उदाहरण आपण गणित जर स्टार्ट केलं CDP संपल्यावर, तर गणितात येणारे प्रश्न अगोदर सोडवायचे की CDPत येणारे अगोदर सोडवायचे?
की मराठीत येणारे अगोदर सोडवायचे. कारण काय होतं, काही ठिकाणी मराठीची म्हणजे सप्लिमेंटरी ज्यावेळेस कधी-कधी उशिरा देतात, त्यावेळेस मग आपल्याला अडचण होते. आपण मराठी सोडवायचं ठरवलेलं असतं आणि जर आपल्याला क्वेश्चन सेटच मिळाला नाही लवकर, तर मग आपण तसंच बसतो आणि आपला इकडं वेळ जातो निघून. मॅथ्स जर अगोदर घेतलं गणित, तर गणितातला पण काही-काही क्वेश्चन गणितासाठी आपल्याला वेळ जातो. मग तिथं आपले वेळ गेलेला आपल्याला काउंट नाही करता येत. म्हणून एकोत्तरीकडून म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर समजा ही जी आता आपण प्रश्न वाचतो ह्यातले सहज उत्तर आपल्याला येणार आहे. एका शब्दात उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपण लगेच ही समजा ही शालेय आंतरक्रिया ही घडणारी सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे उत्तर फिक्स झालंय आता तुमचं. आता इथं कसंही उलटं-सुलटं करून जरी विचारलं तर ह्यात बदल होणार नाही. यासाठी काय करूया, तुम्ही जी प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवणार आहे, त्यामध्ये नाही, परंतु मेळ मिळणाऱ्या पेपरमध्ये आपण त्या पेपरमध्येच टिक मार्क करणार आहोत आणि नंतर लगेच उत्तरपत्रिकेमध्ये गोल करणार आहोत. म्हणजे आपल्याकडे OMR शीट मिळत नाही आपल्याला. त्याची कॉपी नाही मिळत आपल्याला. मग कॉपी जर मिळाली नाही तर आपल्याकडे काहीच राहत नाही. म्हणून त्या पेपरमध्ये देखील आपण मार्किंग करून ठेवल्यामुळं आपल्याकडे ती नंतर चेक करण्यासाठी सोपी पद्धत राहते. अशा पद्धतीने आपण जाऊया. काही अनुभव मी तुमच्यापर्यंत मांडत चालेल. तुम्ही तुमचे अनुभव मांडत चला आणि आता जसं सांगितलं, की सप्लिमेंटरी पेपर आपल्याला उशिरा मिळतो. तसा वेगळा अनुभव आणखीन तुमच्यापर्यंत असेल, तो देखील आपण घेऊन अंतिम पेपरकडे जायचंय. आता खरं आपल्या पेपरला सुरुवात होईल. आज उद्या होणारी टेस्ट ही मात्र 150 प्रश्नांची असेल आणि त्या 150 प्रश्न सगळ्यांनी सोडवावेत. आता जे आपण 10-11 जण आहेत आता सध्यापर्यंत. तर 11 जणांच्या साधारण किती वाजेपर्यंत पेपर सोडवून होतील? म्हणजे अ, 5 वाजेपर्यंत सगळ्यांचे सोडवून 5-6 वाजेपर्यंत व्हावेत अशी अपेक्षा आहे. दिवसभराची सुट्टी आहे आणि त्या दिवशी आपण नक्कीच वेळ देऊया, असं सर्वांना आव्हान आहे. यावर जर काही कोणाचं मत व्यक्त करायचं असेल किंवा यामध्ये काही दुरुस्ती असेल तर आपण सुचवू शकता. आपणाला माईक ऑन करून बोलू शकता. बोला. पुजारी सर बोला. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मग ते प्रश्नपत्रिका उद्या तुम्ही ऑनलाईन सोडता ना सर? नाही, प्रश्नपत्रिका मी देतो ऑनलाईन मधली कारण ती प्रिंट काढायला परवडणार नाही आपल्याला. हा. उत्तरपत्रिका मी ते 40-50 तर पानं. OMR शीटच्या मी तेवढंच OMR 10 न काढायचं का? हा, 10 नग काढून ठेवा तुमच्याकडे असं करा. हा हा. त्यावरती गोल करायला सोपं जाईल आणि आपल्याला गोल करायची मेन सवय होणं गरजेचं आहे. म्हणजे मेन पेपरला आपण जे डेली टेस्ट देतोय ती ऑनलाईन सोडू. फक्त जी हा. अशा मोठे पेपर सोडवणार आहेत साप्ताहिक, ते मात्र आता आपण OMR शीटवर सोडवणार आहे तिथून पुढं. मग सर वेळेचं कसं सर तिथं बंधन वगैरे? त्याला नाही, ती PDF तुम्हाला कायम ऑन राहील, परंतु तुम्ही वेळ काउंट करा. त्याच्यावर लिहा. त्या OMR शीटवरती टाइम टेबल लिहा. म्हणजे किती वाजता स्टार्ट झाली, किती वाजता एंड झालं. म्हणजे मग काय म्हणजे होईल, की वेळ कळेल तुम्हाला शेड्यूल. म्हणजे ते आम्हीच ठरवायचं का? हा, तुम्ही तुमच्या आता प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असणार ना. हा हा हा. तुम्ही समजा 9 वाजता बसचाल, दुसरे सर आहेत समजा गणेश सर ते 10 वाजता बसतील. मग त्यांनी तुमचा टायमिंग तुम्हीच लिहून ठेवा. बरोबर आहे ना? म्हणजे तुमचं तुम्हाला काउंट होईल, की किती तासात आपण पेपर कव्हर करतोय. बरोबर सर. हा, आणि मग ते पुढे नंतर म्हणजे उपयोगी पडत जाईल आपल्याला. हा, बोला. 150 प्रश्न आणि 150 टायमिंग किती? 150 प्रश्नाला 2.5 तास टायमिंग आहे आपल्याला. 2.5 तास. हा. हो. आपल्याला किती किती वेळ लागतो? सुरुवातीच्या पेपरला 3 तास लागते ना आपल्याला. नंतर नंतर तो वेळ आपल्याला कमी कमी होत आला पाहिजे. 2.5 तासातले पण आपल्याला साधारण 15 मिनिटं सोडून द्यायचे तर. म्हणजे 2.25 तासात आपला पेपर कव्हर झाला पाहिजे. ह्या टार्गेटवर यायचंय आपल्याला. मग आपल्याला स्पीड किती वाढवायचा आहे, हे ह्याच्याशिवाय नाही लक्षात येणार आपल्या मग. बरोबर आहे ना? बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. नक्कीच नक्कीच असाच प्रयत्न करूया. आणखीन कोणाचं काय मत असेल वेगळं तर सांगू शकता. पाटील सर, खूप दिवसांनी आले तुम्ही. बोला.
पाटील सर, माईक ऑन करून बोला. झाला माईक ऑन, बोला आता. नमस्कार म्हटलं. नमस्कार. वेळ काढत जावा, थोडा करत जावा थोडस सर, जरा. सर मेडिकल प्रॉब्लेम होता जरा, त्याच्यामुळे असू द्या अडचणी असू द्या होती. असू द्या, काय हरकत नाही. आता इथून पुढे कंटिन्यू राहा आपण. नक्की सर. हो सर. थँक्यू सर. उद्याची टेस्ट पण सोडवा, डेली टेस्ट असते ते पण सोडवत चला, जेणेकरून हो सर. सराव जास्त होईल. हा हो सर. चालते, काय हरकत नाही. थँक्यू. ओके, चालते. आणखीन कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. चला मग थांबू आपण. मी टेस्टची लिंक देतो, ज्यामध्ये फक्त प्रश्नपत्रिका असेल आणि उत्तर सूची मात्र जे सोडून हा बोला गणेश सर, माईक ऑन केलाय. सर, आपल्या मेन परीक्षेत येतील असेच प्रश्न असतील ना सर? हा, तशा स्वरूपातलेच प्रश्न मिळतील तुम्हाला. आता काठीने पातळी वाढवत न्यायची आपल्याला. हो. कारण कसं लगेच अवघड नाही देत एवढे, थोडीशी जरा काठीने पातळी थोडी ठेवत वाढवत न्यायची आपल्याला. हो, कारण हेच महत्वाचं आहे, कारण हे असेच प्रश्न मेन परीक्षेत यावे. हा, नक्की. आता मेन ज्या प्रश्नपत्रिका आहेत आतापर्यंत झालेल्या, त्या देखील आपल्याला हे जसं जसं अभ्यासक्रम आपला पूर्ततेकडे येऊन आपण तशी त्या मेन प्रश्नपत्रिका तुम्हाला देतो सोडवण्यासाठी. मेन प्रश्नपत्रिका बी त्याच धर्तीवर राहते आणि त्या सरावानी तुमच्या लक्षात येईल की प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, किती काठीने पातळीचे प्रश्न येत आहेत. त्यामुळं ते सोडवत गेलात की तुमच्या लक्षात येऊन जाईल प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सगळंच. हो सर, ठीक आहे. हा, नक्की. चालतं, सोडा उद्या आणि कळवा. सगळ्यांना शुभेच्छा. जास्तीत जास्त मार्क मिळावेत, नंबर जास्तीत जास्त मिळावेत एवढी अपेक्षा. ओके, चालतं. चला आपण थांबूया मग आता. सर्वांना शुभरात्र. उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा.